राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांचा अजित पवार यांच्या नेतृत्वावरती विश्वास आहे आणि कोणीही शरद पवार यांच्या संपर्कात नाही असं खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतल्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी आज झालेल्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। लोकसभा निवडणुकीच्या निकालावरती विचारमंथन करण्यासाठी आणि पुढची रणनीती ठरवण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दिल्लीमध्ये एनडीएनं बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत। अपेक्षित असलेले यश पक्षालाही मिळू शकलं नाही आणि एनडीएला मिळू शकलं नाही। या संदर्भामध्ये सविस्तरपणे आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। आज संध्याकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची सुद्धा बैठक त्या ठिकाणी आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय आक्रमकपणाने उत्तम संघटन त्या ठिकाणी करत महायुतीच्या माध्यमातून आम्ही जे काही सामोरं जाणार आहोत त्याही संदर्भामध्ये आज आम्ही त्या ठिकाणी थोडीफार चर्चा केलेली आहे। आजच्या बैठकीला या पक्षाचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, रामराजे नाईक निंबाळकर आणि अदिती तटकरे आदी उपस्थित होते।